सर आज आपण पत्रकार परिषद घेतली आहे, काय विषयाला घेऊन आज पत्रकार परिषद घेतली आहे? तर पत्रकार परिषद याच्यासाठी घेतलेली की प्लॉट नंबर 9 व 10 रामाजीवाडी नवी शुक्रवारी येथे ॲडव्होकेट अब्दुल्लादे साहेब यांच्या नावाने हा प्लॉट आहे. त्यांनी 1986 मध्ये ही प्रॉपर्टी सावरकर यांच्याकडनं विकत घेतलेली आहे. तेव्हापासून त्याच्यानंतर त्यांचं नाव तिथे मालमत्ता पत्रामध्ये चढलेलं आहे आणि टॅक्स सुद्धा भरणार आहे आणि ती प्रॉपर्टी त्यांच्या पोझिशनमध्ये आहे. मी मालक आहे त्या प्रॉपर्टीचा, त्याच्यामुळे माझ्या प्रॉपर्टीला डिस्टर्बन्स कोणी करू नये असं मी म्हणतो. टायटल क्लिअर आहे, परंतु वस्तीतील काही लोक त्या प्रॉपर्टीसाठी इंटरफेरन्स करतात, अननेसेसरी आम्हाला त्रास देतात. त्याच्यामुळे आणि कोर्टामध्ये सुद्धा आम्ही गेलेलो आहे, कोर्टामध्ये सुद्धा केसेस जिंकलेले आहेत, हायकोर्टामधूनही आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे. तरी पण ते लोक जाणून बुजून यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरा पक्ष ते दावा करतात ते कोण आहे? ते एक संस्था आहे वस्तीतील, पण त्या संस्थेचं कुठले असं डॉक्युमेंट नाही आहे. ज्यावेळेस आम्ही रिक्विजिशनमध्ये दाखल केली होती त्यावेळेस त्या संस्थेला सुद्धा पार्टी करण्यात आलेलं होतं आणि NITला पार्टी करण्यात आलं होतं. त्या NITला सुद्धा डायरेक्शन देण्यात आलेलं आहे. कोणाच्या दबावामध्ये हे कार्य करत आहे? तर एक राजकीय पाठबळ आहे, त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. अर्थातच आता सध्या ज्यांचं सरकार आहे ते सरकारकडनंच याचा प्रयत्न होत असेल, त्यांचं पाठबळ मिळत असेल तेव्हाच आपण हे इथपर्यंत येतो आहे. याच्यावर कॉम्प्लेंट वगैरे करण्यात आली आहे का आपल्याकडून? हा, आता त्या दिवशी 7/12ला जे इन्सिडेंट झालेला आहे, आमच्याकडल्या ज्या वैरी साहेब आहेत, भाऊसाहेब आहेत आणि मुलगी पुतणी तिच्यावरती हल्ला झालेला आहे. तर त्याचे आम्ही CCTV फुटेज दिलेलं आहे पोलीस स्टेशनला. जेव्हा आम्ही पोलीस रिपोर्ट द्यायला गेलो त्यावेळेस पोलिसांनी कुठली पण ऍक्शन घेतलेली नाही आहे, म्हणून ते आता आम्ही वरच्या लेवलवर ते विचाराधीन आहे. मी ॲडव्होकेट निलेश अंबिलवादी. प्लॉट नंबर 9 आणि 10 हा माझ्या वडिलांच्या मालकीचा असल्यामुळे माझ्या प्रॉपर्टी कार्डवरती म्हणजे राखीव पत्रिकेवरती, टॅक्स पावतीवरती आणि माझ्या वडिलांनी जेव्हा सेलडीड केली त्यावेळेस श्रीसर नागपूर सुधार पन्नाशी NOC घेऊन त्या प्रॉपर्टीची आम्ही सेलडीड केलेली आहे. आणि सेलडीड केल्यानंतर आमच्या वस्तीतले लोक स्वतः कायदा हातात घेऊन माझ्या परिवाराला अमानुषपणे मारण्याच्या प्रयत्नात आहेत. याबाबत त्यांनी आतापर्यंत 3दा मला माझ्या परिवारावरती भ्याड हल्ला केला आहे. याबाबतचा मी वेळोवेळी गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे माहिती दिलेली आहे, पण आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. आता लेटेस्टवाली 7/12/2025 रोजी झालेल्या हल्ल्याबाबत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये झालेले जे CCTV फुटेज होते ते दिले. माझ्या मुलाला मारलं, माझ्या पत्नीला मारलं, याबाबतचे मेडिकलचे जे रिपोर्ट होते ते सर्व दिलेले आहे. त्या आधारावरती आज ACP साहेबांचा फोन आलेला आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला येऊन भेटा. हा इथपर्यंत झालेला आहे. पण माझं सर्वात एवढंच म्हणणं आहे की महानगरपालिकेने आम्हाला आमच्या प्रॉपर्टीला हे जे बाहेरचे लोक आहेत, भाडोत्री लोकच म्हणता येईल त्यांना किंवा वस्तीतले लोकच म्हणता येतील, यांना कोणताही अधिकार असताना हे माझ्या परिवारावरती किंवा माझ्या प्रॉपर्टीवरती गाड्या पार्क करणे, 2 व्हीलर ठेवणे, आपले फंक्शन साजरे करणे, हे सर्व गैरवर्तणूक ते करत आहे. याबाबत मी वेळोवेळी महानगरपालिकेला कळवलेलं आहे, पण महानगरपालिका त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नाही आहे. म्हणून मी महानगरपालिकेला विनंती करत आहे की त्यांनी मला सँक्शन द्यावे, जेणेकरून मी माझ्या प्रॉपर्टीचं संरक्षण करू शकेल. ॲटलिस्ट नाही काहीतरी मला कंपाऊंड वॉल करण्याची तरी परमिशन यांनी द्यावी. त्या परमिशनच्या आधारावरती मी माझा कंपाऊंड वॉल करेन. त्यामुळे माझा ताबा जो आहे हा ताबा दिसून